नमस्कार, मी डॉक्टर अनुराग बोंडवे, मदर केअर हॉस्पिटल व CIVF सेंटर शिरूर पुणे येथे गेल्या 10 वर्षापासून कार्यरत आहे। तर आज आपण इनफर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्व म्हणजे काय असतं, त्याची कारणे काय असतात आणि त्यावर ट्रीटमेंट काय असते हे पाहणार आहोत। इनफर्टिलिटी ज्याला आपण मराठीमध्ये वंध्यत्व असे म्हणतो, की जे मॅरिड कपल लग्न झाल्यानंतर 1 वर्ष बाळ होण्यासाठी प्रयत्न करतात, परंतु त्यांना 1 वर्ष प्रयत्न करून सुद्धा बाळ होत नाही, त्या कंडिशनला आपण इनफर्टिलिटी किंवा वंध्यत्व असे म्हणतो। आता आपण पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये वंध्यत्वाची कारणे पाहूया। पुरुषांमध्ये प्रामुख्याने शुक्राणूंची संख्या कमी असणे, शुक्राणूंची हालचाल कमी असणे किंवा शुक्राणूंची जी मॉर्फोलॉजी असते की नॉर्मल स्पर्मचे फॉर्म असतात ते ॲबनॉर्मल असणे ही पुरुषांमधील कारणे आहेत। फिमेल पार्टनरमध्ये वंध्यत्वाच्या कारणामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो। आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे व वाढत्या वजनामुळे होणारा PCOD, ओव्हरीची स्त्रीबीज तयार करण्याची कॅपॅसिटी म्हणजेच ओव्हॅरियन रिझर्व्ह कमी होणे, गर्भनलिका 1 किंवा 2 ही ब्लॉक असणे, बंद असणे, त्यामुळे पण वंध्यत्व येऊ शकते। गर्भपिशवीच्या निगडीत कारणांमध्ये गर्भपिशवीला फायब्रॉइड असणे, पॉलिप, सेप्टम, ॲडेनोमायोसिस, एंडोमेट्रियोसिस यांचा समावेश होतो। तर आपण आता पाहूयात की पेशंटने बेसिक इन्व्हेस्टिगेशन काय केले पाहिजे। फिमेल पार्टनरमध्ये प्रामुख्याने पेशंटने एक सोनोग्राफी केली पाहिजे, ज्यामध्ये आपल्याला समजते की ओव्हरीज पेशंटच्या कशा आहेत, PCOD आहेत की नॉर्मल व्हॉल्यूम ओव्हरीज आहेत की लो व्हॉल्यूम ओव्हरीज आहेत। नंतर गर्भपिशवीचे काही आजार आहेत का ते सोनोग्राफीमध्ये समजते, त्यामध्ये फायब्रॉइड, पॉलिप, सेप्टम, ॲडेनोमायोसिस आणि एंडोमेट्रियोसिस यांचा समावेश होतो। फिमेल पेशंटमध्ये काही हार्मोनच्या रिलेटेड टेस्ट असतात, त्या करून घेतल्या पाहिजे। मेल पार्टनरमध्ये एक सिमेन अनालिसिस आणि हार्मोन प्रोफाईल केले गेले पाहिजे। याविषयी तुमचे काही प्रश्न किंवा शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करू शकता, मी किंवा आमचे टीम मेंबर तुम्हाला रिप्लाय देतील। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।